अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाला। भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर 4 राऊंड फायर केले। कार्यालयातल्या काचेवर या गोळ्या लागल्या। अंबरनाथ महापालिकेची आता निवडणूक जाहीर झाली आहे। अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्र्यांची सभा देखील आहे आणि या सभेआधी झालेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। गोळीबार झाला त्यावेळी पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडच्या नवीन भेंडीपाडा इथल्या आपल्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसह बसलेले होते आणि त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने 4 राऊंड फायर केले। या चारही गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या। गोळीबारानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले, मात्र धमकावण्याच्या दृष्टीने हा गोळीबार केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून आता आरोपींचा शोध सुरू केलेला आहे। गोळीबार झाला हे काही अंबरनाथसाठी नवीन गोष्ट नाहीये। आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे, भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे। तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही, जी काही घटना घडली 6 राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील आणि फिर्याद आमची आहे, आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे। आम्ही थोडी सांगतो की हे खोटी काही देतो। खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर प्रोसिक्युशन करावं, ते कायदा आहे, किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा। आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणे द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे? याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा असेच अटेम्प्ट झालेले आहे, त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही। आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे? इथं गोरगरिबाला जर न्याय मिळत नसेल तर या पोलीस स्टेशनची गरज नाही। मग भाई लोक बसवावे चौकामध्ये, त्यांनी फैसले करावेत। आम्ही इथं FIR द्यायला आलो होतो आमची, तर ती आमच्या हिशोबाने घेतली नाही, म्हणून आम्ही ती आंदोलनाला बसतोय। पोलीस सांगतात तुम्ही अशा प्रकारे फिर्याद द्या, तशा प्रकारे फिर्याद द्या। याच्या अगोदर देखील त्याच्या कार्यालयावरती हल्ला झाला 30 तारखेला, त्याला देखील त्याची फिर्याद घेतली नाही, त्यावेळी देखील तक्रार घेतली नाही, कोणत्या प्रकारची चौकशी केली नाही। म्हणजे कोणाचं काम करतायत? आज आमची फिर्याद जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, हा आमचा ठाम निर्णय आहे। खोटी काही देतो। खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर प्रोसिक्युशन करावं, ते कायदा आहे, किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा। तर अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आज होणार आहे आणि त्यापूर्वी गोळीबाराची ही घटना घडली। अंबरनाथच्या गावदेवी मैदानामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मात्र गोळीबाराच्या या घटनेचे काय नेमके पडसाद आज अंबरनाथमध्ये उमटतात, मुख्यमंत्री त्यांच्या भाषणामध्ये या संदर्भातला काय नेमका उल्लेख करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ही गोळीबाराची घटना घडली आहे आणि अंबरनाथमधून या संदर्भातली आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। चंद्रशेखर, अंबरनाथमध्ये ही घटना गोळीबाराची घडल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे, काय नेमके पडसाद शहरामध्ये असे उमटतात? अंबरनाथ नगरपालिका इलेक्शन अवघ्या 2 दिवसांनी येऊन ठेपलं आहे आणि काल रात्रीच्या सुमारास भाजपचे उमेदवार आहेत पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर 2 अज्ञात इसमांनी हल्ला केला, गोळीबार केला। जे 2 हल्लेखोर होते हे 12 वाजताच्या सुमारास पवन वाळेकर हे जेव्हा कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांसोबत बसले होते त्यावेळेस हे जे 2 हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर 4 राऊंड फायर केले। त्याच्यानंतर हे जे हल्लेखोर आहेत हे तिथून पळून जायला लागले। त्याच्यानंतर पवन वाळेकर यांचा जो चालक आहे हा त्यांच्या मागे धावला, मात्र हे जे हल्लेखोर आहेत हे तिथून पळून गेले। त्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोरांना पकडण्यासाठी विविध पथकं अंबरनाथमध्ये तैनात करण्यात आलेली आहेत। विविध ठिकाणी ही पथकं रवाना झालेली आहेत। मात्र या घटनेनंतर भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले। या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं। आम्ही सांगतो तशी तक्रार दाखल करून घ्या असा जी मागणी होती ह्या कार्यकर्त्यांची होती। त्यानंतर पोलिसांनी ही मागणी मान्य केली आणि त्याच्यानंतर
जे भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा पवन वाळेकर यांनी जो काही आरोप केले होते त्याप्रमाणे ही तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे. मात्र विशेष म्हणजे आज अंबरनाथमध्ये जे गावदेवी मैदान आहे तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर ही जी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे आता जे हे CM हे या सभेमध्ये काय बोलणार आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता तसं म्हटलं तर पूर्ण शांततेत हे जे काय अंबरनाथची निवडणूक सुरू होती, मात्र या घटनेने या नगरपालिकेच्या निवडणुकीला गालबोट लागलेला आहे. निश्चितच जरूर या सर्व घडामोडींवर चंद्रशेखर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू. चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.